बऱ्याच वेळा लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला झाल्यावर आपण नॉर्मल अँटीबायोटिक्स वगैरे दिले जातात किंवा अँटीव्हायरल मेडिसिन दिले जातात. सारखे अँटीबायोटिक घेऊन पण इम्युनिटी त्या प्रमाणात डेव्हलप होत नाही. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये या सगळ्या आजारावर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जसं पावसाच्या सीझनमधील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे की डलका मारा. जेव्हा थंडी, वारा आणि पाऊस हे सगळं एकत्र असतं त्यावेळी जेव्हा लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यासारखी लक्षणे आढळतात त्यावेळी डलका मारा हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे ॲक्युनाईट. जेव्हा लहान मुलांमध्ये थंड हवा लागल्यामुळे अचानक सर्दी खोकला किंवा कानदुखी असं अचानक सुरू होतं त्यावेळी ॲक्युनाईट हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रमूर. जेव्हा नाकातून पाणी येणं आणि शिंका खूप जास्त येणं त्यावेळी नॅट्रमूर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे आर्सेनिक आयोड. जेव्हा फ्रिक्वेंटली किंवा रिकरन्स जेव्हा खूप जास्त प्रमाणात असतो, सर्दी खोकला, नाकातनं पाणी येणं, शिंका येणं, त्यावेळी हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील औषध आहे हिपार्सल. थोडी जरी थंड हवा लागली तरी सर्दी खोकला होतो, सर्दी लवकरच खोकल्यामध्ये कन्वर्ट होते आणि येलो कलरचा किंवा ग्रीन कलरचा कफ बाहेर पडतो, त्यावेळी हिपार्सल हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे स्पॉन्जिया. जेव्हा सर्दी आणि कोरडा खोकला हे दोन्ही सोबत असतात त्यावेळी स्पॉन्जिया औषध खूप उपयोगी पडतं. आता ही जी औषधं सांगितली ही ओव्हर द काउंटर घेऊ नका, स्वतः घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. जर तुम्हालाही किंवा तुमच्या मुलांनाही कोणाला असा त्रास असेल, वारंवार सर्दी खोकल्याने तुम्ही त्रस्त असाल, तर नक्कीच आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशनही अवेलेबल असतात. तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपले मुलांची ट्रीटमेंट चालू करू शकता. थँक्यू.